गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये राजस्थानी समाजाचा मोठा मेळाव्याला संबोधित करताना मी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काढले. मात्र सध्याचे असणारे राहुल गांधी यांचे नेतृत्व यात खूप फरक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकारला घोड्याची गती आहे, तर राहुल गांधींच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी ही बेडकाची गती असल्याची टीका राजस्थानातील शेतकरी नेते रिचपाल मिर्धा यांनी केली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या समर्थनात माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सीताराम वाटिका येथे आयोजित राजस्थानी समाज बांधवांच्या मेळाव्यात श्री मिर्धा बोलत होते. याप्रसंगी खासदार अनिल बोंडे, शेखर मुदंडा, माजी खासदार निवेदिता माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, ॲडव्होकेट अनिल डाळ्या, रामदेव मंत्री विनोद कांकनी, सुनील महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध मान्यवरांची भाषणेही झाली. ते पुढे म्हणाले, राहुल गांधी यांना भारताच्या संस्कृतीचे ज्ञान नाही, त्यामुळे ते भारतीय संस्कृतीसोबत जोडले जात नाहीत. ज्यांना या देशाची संस्कृती माहिती नाही ते देश काय चालवणार, असा सवाल ही मिर्धा यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार विकासात मोठी प्रगती करत आहे. देशाला एका वेगळ्या उंचीवर मोदी सरकारने नेऊन ठेवले आणि त्याला जगात महासत्ता करण्यासाठी तिसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी सरकार यांचे हात बळकट करण्याची गरज असल्याने धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन शेवटी केले. त्याचबरोबर सुनील महाजन यांनी इचलकरंजी शहरातील व्यवसायासाठी आलेल्या राजस्थानी बांधवांना एकत्र करून समाजाची ताकद वाढवल्याबद्दल कौतुक केले. खासदार अनिल लोंढे म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात प्रथम देशाची सुरक्षा बळकट केली. त्यामुळे आज आतंकवादी हमले होत नाहीत, बॉम्बस्फोट होत नाहीत. 370 कलम हटवले, राम मंदिर झाले. आता बारे आहे समान नागरी कायद्याची. मोदींचा नारा आहे अबकी बार 400 पार. तर हा 400 पार का पाहिजे? तर पुढील 50 वर्षाचे नियोजन आपल्याला आता करून ठेवायचे आहे. त्यासाठी समान नागरी कायदा आणणे गरजेचे आहे. राज्यसभेत एनडीएचे 248 पैकी 100 सदस्य आहेत. 2/3 बहुमत आपल्याकडे नसल्यामुळे आता 400 संसद सदस्य निवडून देणे देशाची जबाबदारी आहे. माजी खासदार निवेदिता माने यांनी खासदार धैर्यशील माने यांनी महानगरपालिका केली. पाणी योजनेसाठी 168 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्याचबरोबर शहरातील अनेक ठिकाणी विविध विकास कामे केली आहेत. त्यांना पुन्हा एकदा संधी दिल्यास राहिलेली कामे पूर्णत्वास येतील, अशी ग्वाहीही दिली. तर प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी इचलकरंजीत राजस्थानी समाजाची संख्या मोठी आहे. ही शक्ती आमदार किंवा खासदार निवडून आणण्यासाठी फार मोलाची आहे. इतकी ताकद असून आपला समाज एकत्र नसल्याने राजकीय लोक त्याचा फायदा घेतात. राजस्थानी समाजाची ताकद दाखवण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. राजस्थानी समाजाची 10 नगरसेवक नगरपालिकेत निवडून जाऊ शकतात आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. व्यवसाय करताना कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. कुठे अडचण वाटली तर सुनील महाजनला कधीही हाक मारा. मी कुणाला घाबरत नाही, कारण मी मेहनत करतो आणि कुटुंबांना रोजगार देतो. तर खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणलाय. मात्र त्याची जाहिरात करणे त्यांना जमले नाही, म्हणून त्यांच्यावर काही लोक नाराज आहेत. मी आणि माझा भाऊ लक्ष्मणाची जोडी आहे. आम्ही कुठलाही निर्णय घेत असलो तर दोघे विचार करून घेतो. ते आता महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत, पण त्याचं मत मात्र मोदींनाच पडणार. ते मोदी भक्त आहे. विनय महाजन, माझ्या शब्दाबाहेर नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केले. तर यावेळी ॲडव्होकेट भरत जोशी, अरविंद शर्मा, विजय सारडा, जयदीप बिडला, सुधीर मोदी, अभय बाबेल, ब्रिजेश दायमा, कमलेश राठी, नंदकिशोर भुतडा, बालकिसन लखोटिया, गोपाल मालानी, राधामोहन छापरवाल, रामकिशोर मांगड, रामनिवास मुदंडा, रामस्वरूप पुरोहित, रामदेव मंत्री, ओमप्रकाश छापरवाल, प्रल्हाद भुतडा, द्वारकाधीश सारडा, उगमा राम चौधरी, रामेश्वर पुरोहित, नेहरू जाजुंदा,
गौतम मुथा यांच्यासह राजस्थानी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.